कॉलेज आहे, त्या कॉलेजचा 20 अध्यक्ष आहे, अशा अनेक संस्था आहेत, ठिकठिकाणी मुलं शिकत आहेत. तुम्हाला मला अभिमान आहे, आनंद आहे. पण एका बाजूने आनंद आहे आणि दुसऱ्या बाजूनं हा मुलगा फजितीचा काम करण्याच्यासाठी पुढे निघाला, नोकरी मिळत नाही, लोकांनी अवघड झाले, महिने अर्ज करताय, हेल्पसाठी करताय, पण काम करण्याचा अधिकार त्याला मिळत नाही आणि त्याचा परिणाम हे फजितीचं आज निराश व्हायला नाही. निराश झालेला माणूस कधीतरी दुसरी टोकाची भूमिकासुद्धा हा घेऊ शकतो आणि ती अवस्था महाराष्ट्राच्या तरुणांच्या आली. आणि त्याचं एकच कारण आहे, ज्यांच्या हातात सत्ता आहे ते या तरुणांच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी, त्यांना रोजी देण्यासाठी कुठल्याच प्रकारचे निकाल घेता येईल. त्यामुळे आज ही तरुणांची अवस्था झाली आणि हे सगळे बदलायचे. हे बदलायचं कसं? हे बदलायचं असेल तर पहिल्यांदा सरकार बदललं पाहिजे. सरकार जे तुमच्या भ्रष्टाकडे दुर्लक्ष करतं त्यांना सत्यावरून बाहेर काढलं पाहिजे आणि त्या ठिकाणी लोकांचे भ्रष्ट सोडू शकेल अशी दृष्टी असलेल्या कर्तृत्ववान लोकांचे एक संच या राज्याचा कारभार चालवण्याच्यासाठी आणला पाहिजे. आणि ते करायचं असेल तर उद्याच्या 20 तारखेला मतदान केंद्रावर जाल, त्यावेळेला तुतारी वाजवणारा माणूस त्याच्यासमोरचं वचन दाबलं हा निकाल जवळ घ्यावा आणि हेच काम करायचे. शशिकांत शिंदे गेले अनेक वर्ष तुमच्यासाठी काम करत आहेत, कामगारांच्यासाठी काम करत आहेत, माथाडी कामगारांच्या जीवनामध्ये बदल येण्याच्यासाठी कसं करतात. दुर्दैवानं 1-2 निवडणुकीमध्ये त्यांना यश आलं नाही. ज्या वर्गाशी त्यांना संघर्ष करावा लागतो, एका बाजूला प्रचंड पैसा, प्रचंड गुंडगिरी, प्रचंड दादागिरी आणि या सगळ्यांसाठी तुमच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी शशिकांत लढण्याच्यासाठी तयार आहे. किंवा लोकांची ताकद ही त्यांच्या मागं होऊन राहिली आहे. तर मी खात्री देऊ इच्छितो की शशिकांत मोठ्या मतांनी निवडून तर येतीलच, पण राज्यामध्ये राज्य चालवण्याच्यासाठी आम्ही मागच्या वेळेला त्यांच्या जबाबदारी दिली होती, ती जबाबदारी त्यांनी अशी उत्तम पाहिली. राज्याचा कामगार मंत्री असो, या जिल्ह्याचा पालकमंत्री असो, या सगळ्या जबाबदारी त्यांच्या ज्या वेळी दिली त्यावेळेला सातारा जिल्ह्याचा नावलौकिक देशात होईल या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि तेच काम इथून पुढे करण्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची सगळी शक्ती त्यांच्या पाठीशी उभी करा हीच विनंती या ठिकाणी करतो. आणि तातडीनं मला निघण्याची अवस्था आहे, त्यावर अधिक न वेळ घेता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.